कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाचे आदेश। कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी श्री रुचेश जयवंशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1978 चे कलम 144 भाग 1 व 8 अन्वये संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे। आदेश क्रमांक 1, सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। आदेश क्रमांक 2, जिल्ह्यातील सीमा बंद। हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई, तर इतर जिल्ह्यातील नागरिकांना हिंगोली जिल्ह्यात येण्यास मनाई। संनियंत्रणाच्या स्थापना, VRT पथकाची स्थापना। ग्राम पातळीवर प्रत्येक गावनिहाय बाहेर गावाहून येणाऱ्या संशयित रुग्णाच्या तपासणीसाठी तलाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत नोंद घेणे। किराणा सामान व भाजीपाला खरेदीसाठी एक दिवस आड सकाळी 10 ते दुपारी 1 ची वेळ देण्यात आली आहे। अंत्यविधीसाठी 15 व्यक्तींची मर्यादा। सोशल माध्यमावर अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई। अत्यावश्यक सेवा वगळता पेट्रोल पंप बंद। कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करा। घरी येऊन पथक तपासणी करेल। अत्यावश्यक वस्तूची साठेबाजी व चढ्या दरात विक्री केल्यास कारवाई। त्यामध्ये औषधी, मास्क, सॅनिटायझर्स, किराणा सामान इत्यादी वस्तू आहेत। हिंगोली जिल्ह्यातील दवाखान्याची संलग्न औषधी दुकाने हॉस्पिटलच्या वेळेनुसार सुरू राहतील। ते डॉक्टरच्या चिठ्ठीनुसार औषधी उपलब्ध करून देतील। दवाखान्याची वेळ हीच त्यांची वेळ असेल। अन्य औषधी दुकाने दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत सुरू राहतील। तसेच हिंगोली जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेमार्फत शहरनिहाय काही फोन नंबर दिले जातील। ते डॉक्टरच्या चिठ्ठीनुसार आणि वेळात औषधी उपलब्ध करून देतील। माननीय जिल्हाधिकारी यांचे वरील आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल।